बकरी ईदनिमित्त धुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गोवंश व लहान वासरांच्या कत्तलीच्या निषेधार्थ तसेच या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गौरक्षक विकास गोमसाळे यांनी 29 मे पासून जेल रोड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे। धुळे शहरातील विविध मोहल्ल्यांमध्ये झालेल्या गोवंश कत्तलीचे अवशेष धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कचरा संकलन ट्रॅक्टरमधून पोलीस बंदोबस्तात वरखेडी रोड येथील कचरा डेपोत आणले जात असल्याचा आरोप गोमसाळे यांनी केलाय। तेथे जेसीबी लावून या अवशेषांची विल्हेवाट लावण्याचे काम दरवर्षी केले जाते। हा प्रकार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि मोटर वाहन कायद्यानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून 28 आणि 29 मे रोजी हा संपूर्ण प्रकार पुराव्यासह उघडकीस आणण्यात आला असूनही प्रशासनाने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही। त्यामुळे विकास गोमसाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे।